साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। गणेश उत्सव साजरा करताना कायदा पाळावा, इतरांना त्रास होणार नाही, रुग्णालयाच्या जवळून जाताना आवाज कमी करावा। प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा करताना कायद्याला धरूनच तो साजरा करावा। पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा करणाऱ्यांना राज्य सरकारने प्रथम क्रमांक 5 लाख, दुसऱ्या क्रमांकासाठी 3 लाख आणि तिसऱ्या क्रमांकासाठी 1 लाखाचं बक्षीस जाहीर केलंय। 2 टॉप 2 बेससाठी ही परवानगी देण्यात येईल, यापेक्षा जास्त मिळणार नाही। यानंतर कारवाई करण्यात येईल। शासनानं घालून दिलेल्या सर्व सूचना गणेश मंडळांनी पाळाव्यात, अशा सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांनी केल्या आहेत। राहुरी येथील नगर परिषदेच्या सभागृहामध्ये गणेश उत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी व्यासपीठावरती आमदार प्राजक्त तनपुरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, नायब तहसीलदार संध्या दळवी, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, रावसाहेब चाचा तनपुरे तसेच देवेंद्र लांबे आदी उपस्थित होते। गणेश उत्सव साजरा करताना हिंदू परंपरा जपावी, कायदा पाळावा, कायद्याच्या चौकटीत राहून गणेश उत्सव साजरा करावा। डीजेचा अट्टहास का धरला जातोय? डीजेमुळे अनेकांना हृदयविकाराचे झटके आले आहेत, त्यामुळे उच्च न्यायालयानं डीजेला बंदी घातली आहे। चांगल्या कार्याची सुरुवात श्री गणेशापासून होते, मग गणेश उत्सवापासून डीजे मुक्तीसाठीची सुरुवात करावी। ज्येष्ठांनी आणि श्रेष्ठींनी सांगितले तर हे शक्य होईल। स्पर्धा करा पण पारंपरिक पद्धतीनं, गावानं जर ठरवलं तर ते शक्य होईल। कुठलीही विपत्ती येणार नाही याची काळजी घ्यावी, भावना दुखवणार नाही याची देखील दखल घ्यावी। पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करावा, डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करावा, अशा सूचना बैठकीच्या दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिल्या आहेत। व्यंकटेश गणेश मंडळाचे मार्गदर्शक रावसाहेब चाचा तनपुरे यांनी म्हटलंय की आम्ही पूर्वी हातगाडीवरती मिरवणूक काढली आहे, मात्र दिवसेंदिवस परिस्थिती बदलत चालली आहे। दरम्यान राहुरीमध्ये आता गणेश उत्सव मिरवणूक शांततापूर्वक होते। डीजेमुळे आमच्या मंडळामधील 2 जणांच्या कानाचा आवाज गेलाय। गणेश उत्सव साजरा करताना काही तरुण काय करतात हे पाहिल्यावरती आम्हाला देखील वाईट वाटतं। डीजे बंद करायचं असेल तर यानंतर कुठल्याच मिरवणुकीमध्ये डीजे वाजणार नाही, हे पोलीस प्रशासनानं याची दखल घ्यावी। लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव साजरा करण्याचा उद्देश वेगळा होता, पण सध्या हा उत्सव वेगवेगळ्या दिशेनं जातोय, अशी खंत यावेळी रावसाहेब चाचा तनपुरे यांनी व्यक्त केली आहे। डीजेमुळे मिरवणूक दरम्यान रस्त्यालगत राहणाऱ्या घरामधील लोक ही पाहुण्यांकडे निघून जातात। महाराष्ट्र शासनाचा आकडा आहे की 15 ते 20 लोक डीजेमुळे मयत झाले आहेत, तर सुमारे 100 लोकांना आवाज ऐकू येत नाही। हा शासनाचा आकडा आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये वृद्ध आई वडील, लहान मुलं आहेतच, यांची काळजी घेणं गरजेचं आहे, असं देवेंद्र लांबे यांनी म्हटलंय। तर पत्रकार राजेंद्र वाडेकर, प्रतीक तनपुरे, राजेंद्र सादबाई यांनी मनोगत व्यक्त केलं। या बैठकीमध्ये माजी नगराध्यक्ष अनिल कासार, मुजफ्फर कादरी, माजी नगरसेवक अक्षय तनपुरे, ज्येष्ठ पत्रकार वसंतराव झावरे, सुनील पवार, आदिनाथ तनपुरे, भीमा रणसिंग, रवींद्र आहेर, रवींद्र तनपुरे, ॲडव्होकेट राहुल शेटे, विलास तरोडे, पोलीस पाटील यासह बहुतेक मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते। पण आता अलीकडच्या काळामध्ये तो आवाज इतका वाढलेला आहे की म्हणजे ती देखील आपण खबरदारी घेणं, म्हणजे आपण वाजवावं डीजे, पण मात्र एक आवाजाचं सर्वांनीच कुठेतरी बंधन घालणं देखील एक काळाची गरज आहे। दिवसेंदिवस आता मला माहित नाही काय टेक्नॉलॉजी आहे काय, पण मात्र खूप जास्त आवाज असतो, हे देखील आपण जरा मान्य केलं पाहिजे। कुठंतरी आपलाही उत्साहाच्या भरात आपली मिरवणूक साजरी केली पाहिजे, परंतु काही लोकांना अक्षरशः नकोस होईल इतकं देखील आपण त्या ठिकाणी गेलं नाही पाहिजे, याची देखील काळजी घेतली पाहिजे। आणि मला वाटतं सर्वानुमते एक ठरावं की बाबा किती बेस असावेत, किती काय असावं, याचं एक बंधन आपण जर आपल्यावरती घालून गेलं तर पोलीस प्रशासनाचंही काय तिथं मशीन आणणार नाहीत,
आपलाही उत्सव साजरा होईल आणि कोणाला त्याचं त्रास देखील होणार नाही. कारण शेवटी आपली देखील जबाबदारी असते. आपण आपल्या उत्साहामुळे कोणाला जर हार्ट अटॅक येत असेल, आणि निश्चितपणे आजकालचे डीजेचे जे आवाज आहेत ते त्या लेवलपर्यंत नक्कीच गेलेले आहेत. पूर्वी 4-5-6 वर्षापूर्वी बहुतेक एवढं नव्हतं. आता मला माहित नाही काय त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी, प्लाझ्मा वगैरे काय असतं का? पूर्ण भिंतीच्या भिंती लागतात, त्याच्या बाजूला लेझर वगैरे लागतात, ते लावणं अपेक्षित नाही, ते कुणी लावू नये. आता जे आमदार साहेबांनी सांगितलं की याच्यात सर्वांमध्ये काहीतरी ठरवावं. तर जी आपली पूर्वीची परंपरा आहे किंवा बऱ्याच ठिकाणी जे चालतं त्याप्रमाणे पोलिसांना कायद्यानुसार आपल्याला जे डेसिबल ठरवून दिलेले आहेत 85 डेसिबल आणि वेळेची मर्यादा ही आपल्या सर्वांना पाळणं बंधनकारक आहे. त्यात कोणतीही सूट पोलीस प्रशासनाच्या वतीने देता येणार नाही. परंतु ही जी भावना आहे ही भावना लक्षात घेता एक जे आपल्या सर्वांमध्ये ठरेल, मला वाटतं एक टॉप एक बेस कोणत्याही ठिकाणी लागले जाणार नाही. 2 टॉप आणि 2 बेस खूप आवाज होतो त्याचा, ते डेसिबल त्याच्यातच क्रॉस होतं. 2 टॉप आणि 2 बेसच्या वर कोणत्याही ठिकाणी काही लावणार नाही. आणि जसं 2 टॉप 2 बेसचा आवाज पण खूप जास्त होतो. आपण मागच्या वेळेस पण तशीच परवानगी दिली होती आणि सर्व ठिकाणी जवळपास आपण तीच परवानगी देतो. आणि या नाही आपण लक्षात घ्या, 4 टॉप 4 बेसला आपल्याला परवानगी देता येणार. मी त्यामुळे आधीच सांगितलं की अशी परवानगी आपल्याला देता येत नाही. आपल्याला जी काही परवानगी आहे ती डेसिबल मध्येच देता येते. आणि हे जर आपल्या ह्याच्यानुसार ठरवायचं असेल तर तेवढीच परवानगी आपल्याला देता येईल, त्यावर परवानगी आपल्याला देता येणार नाही. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.